कदाचित कावेरीने दिलेला नकार अजून पचवता नसेल आला त्याला. नाही म्हणजे पण काय एवढं सोनं लागलंय या कावेरीला देवच जाणे. आई वर राहिलं मी आता काही बोलतच नाही ना, त्याच्यापेक्षा मी जेवणाची तयारी कर. तात्या, काय झालं? कुठे कावेरी? अहो सांगा ना काहीतरी. तात्या काय झालं सांगा ना. अहो काय झालंय? तात्या बोला ना काहीतरी. काय झालंय? अगं काहीच पत्ता लागला नाही कावेरीचा. सगळीकडे शोधलं मी तिला पण कुठेच सापडली नाही. सुलभे मला भूक लाग. एक शब्द बोलू नका तुम्ही. हे सगळं आहे ना, हे तुमच्यामुळे झालंय. सारखे टोमणे मारत असता माझ्या पोरीला. तुमच्या टोमण्यामुळे घर सोडून गेली आहे ती. काय वाईट केलंय आम्ही तुमचं? एक काडी इकडची तिकडे करत नाही, सगळं नीट मिळतंय ना तुम्हाला. मग का त्रास देताय आम्हाला? सांगा का त्रास देताय? अहो जावई, एक शब्द बोलू नका. तात्या बाय बाय बाय. अगं कुठे होतीस तू? अगं सगळीकडे शोधलं मी तुला, कुठेच सापडली नाहीस तू. जीव टांगणीला लागला होता ग माझा. त्या जुन्या घरी पण जाऊन आलो, तिथे पण नव्हतीस तू. खरं तर तिकडेच जायला निघाले होते तात्या, पण हिम्मत नाही झाली हो. तात्या हो, अजूनही त्या बंद घरात आईचा वावर जाणवतो मला. खर तर ते घर मिळवण्यासाठी मुंबईला गेले होते, पण ह्या सगळ्या प्रवासात आईने दिलेली संस्कारांची शिकवणच विसरून गेले हो. आणि याच गोष्टीचं सगळ्यात जास्त वाईट वाटतंय. आईने कधीच समोरच्याला दुखवायचं नाही असं शिकवलं होतं मला. पण आज मी पहिल्यांदा इतक्या कठोरपणे, इतक्या निर्दयपणे राजवर्धन सरांना बोलले हो. खर तर माणसं जोडण्यावर विश्वास ठेवणारी मी. तो माणूस चांगला आहे हे माहित असून सुद्धा त्याला तोडलं, अगदी कायमचं. तात्या मी आईला कसं तोंड दाखवू? कावेरी, जे झालं ते झालं, तू नको मनाला लावून घेऊस. बाय. झालं ते झालं. आता नव्याने आयुष्याची सुरुवात कर. अगं दिवसभराची उपाशी असतील ना तू,
चल 4 घास खाऊन घे चल. तुम्ही तोंड हात पाय धुवून घ्या, मी पानं वाढायला घेते. ये चल गं. बाय. ताई ताई एक सांगू, प्लीज रागवू नकोस. तुला कदाचित लहान तोंडी मोठा घास वाटेल हा, किंवा फिल्मी सुद्धा वाटेल, पण ताई खरं प्रेम हे आयुष्यात एकदाच येतं ग. त्याला असं झिडकारायचं नसतं. पण एकदा का ते रुसून दुसऱ्या कोणाच्या वाट्याला गेलं ना, पुन्हा आपल्या वाट्याला ते कधीच येत नाही. राज, राज, तू इथे नव्हतास तर मी तुला किती मिस केलं. माझा दिवस जाता जात नव्हता. तुला माहितीये मी ना इथे काही इव्हेंट्स केले. त्या इव्हेंट्सना मला तुला चीफ गेस्ट म्हणून बोलवायचं होतं, पण तू इथे नव्हतास. मी हे सगळं काय बोलत बसले. तू आत ये ना, आत ये प्लीज. पण तू ना आता करेक्ट वेळेवर आलायस माहितीये का. मला ना सुट्ट्या आहेत, सो आपण पार्टी करू शकतो. लेट्स सेलिब्रेट युअर कम बॅक. ओके, नको, खूप उशीर झाला. अरे पण आपण पार्टी नेहमी याच वेळेला तर करतो. म्हणजे तू घरी येतोस, मग आपण पार्टीला जातो. राजवर्धन मोहिते कधीपासून वेळेची काळजी करायला लागला. हा पण नको. मग आपण एक काम करूया का, मी घरी काहीतरी ऑर्डर करते, आपण घरी सेलिब्रेट करूया. हे नको. बरं आहेस ना. हो, काय झालं. नाही म्हणजे दी राजवर्धन मोहिते पार्टीला नाही म्हणतोय हे मी पहिल्यांदाच ऐकते. आता बरंच काही लोकांना पहिल्यांदा माझ्याकडून ऐकायला मिळालं. कारण मी काहीतरी ठरवलं. काय ठरवलंय. तुम्हाला स्वतःच्या आईचं मन नाही सांभाळता आलं, आईची मर्जी नाही राखता आली, आणि तुम्ही माझ्याशी लग्न करायचं म्हणताय. तुम्हाला जर वाटत असेल ना मी तुम्हाला होकार द्यावा, तर मग आधी सिद्ध करून दाखवा की तुम्हाला दुसऱ्याचं मन जपता येतं. आणि ते जर तुम्हाला जमलं ना, तर मी स्वतः येईन तुम्हाला होकार द्यायला.